एक मोठी बातमी आहे ती म्हणजे तटकरेंच्या बोटाला देखील दरवाजात अडकूनच दुखापत झाली। हा मोठा योगायोग असल्याचं सुषमा अंधारे म्हणतायत। कार्यकर्ता म्हणतो चाकणकर त्या दिवशी आमच्याकडे आरतीसाठी आल्या होत्या। चाकणकर म्हणतात मी त्या दिवशी अजितदादांसोबत दौऱ्यावर होते। काय खरं काय खोटं हे ईशान्येश्वराला माहिती आणि त्या खरातलाच माहिती असा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय। त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटस आणि बातम्या आणि या सगळ्या गोष्टींवरून जाणवतंय की म्हणे त्यांच्या अनामिकेला दरवाजात अडकल्यामुळे जखम झाली। पण काय योगायोग की चाकणकरांच्या अनामिकेला दरवाजामुळे जखम झाली आणि आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली। तर हातातले गंडे दोरे काय, ईशान्येश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय आणि नेमकी ती जखम दरवाजात अडकून होते, सगळेच किती योगायोग आहेत। कमाल आहे।